भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझा बाबा देव तरी हा सुलभ पाव अनिकाचे काणी गुणदोष म्हणा नाणी तुझा बाबा देव तरी हा सुलभ पाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझा बाबा देव तरी हा सुलभ पाव वेचिते वचन जेणे राही समाधान तुझा बाबा देव तरी हा सुलभ पाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझा भावा देव तरी हा सुलभ पाव ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीसंताची माता चरणा श्रीसंताची माता चरणा साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावले सांभाळा उत्तरी विश्रांती पावले सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख अखिल कोट ब्रह्मांडाधीश प्रभू कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम अशी सत्ता ज्या प्रभूकडे आहे या प्रकृतीचे अध्यक्ष मय्याध्यक्षेण प्रकृतीं सुयते सचराचरं हि तुनानि वकवन्ते जगद्वीं परिवर्तते या जगाचे भरण पोषण करणारे ते प्रभू त्या प्रभूच्या सत्तेशिवाय काही सुद्धा होऊ शकत नाही अशा त्या प्रभूच्या पावन छायाछत्राखाली पवित्र अशा येणोरा नगरीमध्ये गेल्या बरेच वर्षापासून थोर साधू महात्म्यांच्या कृपा प्रसादाने वैकुंठवासी श्री संत नामदेव महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळा समाधी उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे खूप सुंदर असं भव्यदिव्य नियोजित नामसप्ताह आणि खूप मोठ्या स्वरूपात अन्नदान साधना दोनच सांगितलेत महाराज सोप्यातले सोपे साधना सांगितलेत ते दोन साधन तरी हेची दोन नामस्मरण अन्नदान नामस्मरण आणि अन्नदान सोप्यातले सोपे साधन आहेत आणि म्हणून इथं घडल्या जाणारा अन्नदान एका ठिकाणी नामदेव महाराज खूप सुंदर सांगतात
ज्या ठिकाणी नामाचा उच्चार होत असते, ज्या ठिकाणी देवाचा गुणगान होत असते, किंवा ज्या ठिकाणी देवाचा अधिष्ठान आहे, ज्या ठिकाणी संताचा अधिष्ठान आहे, त्या ठिकाणी जर आम्ही जर अन्नदान केलो तर महाराज म्हणतात, येथे एक शीत दिदल्यान होय कोटी कुळाचे उद्धरण. एक शीतभर अन्न दिल्याच्या नंतर कोटी कुळाचं उद्धार होत असतंय म्हणे. असं सुंदर असणार अन्नदानाचं नियोजन. आणि एक मला असं नवीनच ऐकायला मिळालं की 7ही दिवस गावामध्ये केल्या जाणारी नगर प्रदक्षिणा, प्रमाण कोणाचं आहे महाराज? प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही, नामाने प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना. नामाने प्रदक्षिणा त्याच्या पंढरीला आळंदीला नुसतंच जाऊन दर्शन करून आल्याच्या नंतर त्या क्षेत्राचं काही फलप्राप्ती होते की नाही सांगता येणार नाही महाराज. पण तिथं गेल्याच्या नंतर तिथलं जे नियम सांगितले गेलेले आहे, त्या नियमात मेन नियम सांगितले ते प्रदक्षिणेचं. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. असं असणारं प्रदक्षिणेचं महत्त्व. आणि तुम्ही गावात दर दिवस काढत असलेली ही नगर प्रदक्षिणा, आणि येथून पंढरपूरपर्यंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराया महाराज यांच्या पालखीच्या पाठीमागे 6व्या क्रमांकाचा असणारी दिंडी हरिभक्तीपरायण श्री जोगदंड महाराज यांच्या नेतृत्वाखाली इथून सुंदर चालू असलेली हे दिंडीचा प्रवाह, आणि येथे आता चालू असलेले भव्य नामयज्ञ सोहळा, आणि त्यातील आजचा 6वा दिवस. आजच्या या 6व्या दिवसाचे कीर्तनाचे यजमान जीवन गंगाधर बंबर यांच्या वतीने आजचं हे कीर्तनाचं सौजन्य आणि कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराज. आजचा दिवसही 6वा आणि अभंगही 6 चरणाचा. जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराया महाराज या अभंगाद्वारे 6 चरणामध्ये महाराज आपल्याला 6 साधना सांगतात देव प्राप्त करण्याचे, आणि सोप्यातले सोपे 6 साधना सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेले. विठ्ठल
आमचे सर्वांचे क्षेत्र वेगवेगळे असतील महाराज. कोणी प्रापंचिक क्षेत्राचे, कोणी परमार्थिक क्षेत्राचे, कोणी वैज्ञानिक क्षेत्राचे, कोणी शैक्षणिक क्षेत्राचे, कोणी राजकारण क्षेत्राचे. क्षेत्र सर्वांचे वेगवेगळे आहेत. पण सर्वांची मूलभूत आकांक्षा जर काय असेल ना, तर सर्वांची सुखप्राप्त करण्याची मूलभूत आकांक्षा आहे. आणि त्याबद्दल माणूस आपापल्या पद्धतीनं रात्रंदिवस प्रयत्न सुद्धा करीत आहे. पण महाराज एका ठिकाणी सांगतात, आम्ही सुखाची अपेक्षा करायला लागलोय, पण नाईलाजास्तव सुद्धा आम्हाला दुःख भोगावं लागते. सुखाची अपेक्षा करून सुद्धा नाईलाजास्तव सुद्धा दुःख भोगावं लागतंय. याला मात्र म्हणावं लागेल आमचं पूर्वजन्मीचं संचित आहे किंवा पूर्वजन्मीचं प्रारब्ध आहे. भोगतो न घडे संचिता वाचो, किंवा जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांती, जैशी जैशी कर्मरेषा तैसे होणे सहसा. भोगतो न घडे संचिता वाचो, भोगतो न घडे संचिता वाचो, भोगतो न घडे संचिता वाचो, भोगतो न घडे संचिता वाचो. करावे ते म्हणे समाधान, करावे ते म्हणे समाधान, म्हणवणी म्हणे म्हणून खेदू, म्हणवणी म्हणे म्हणून खेदू. करावे ते म्हणे समाधान, करावे ते म्हणे समाधान, म्हणवणी काही लोकांना पूर्वजन्म आणि पुढचं जन्मच मान्य नाही महाराज. आणि काही संप्रदाय सुद्धा आहेत की पूर्वजन्म आणि पुढचं जन्म न मान्य करणारे, मान्य न करणारे. पण महाराज म्हणतात आम्ही जे आता सुखदुःख भोगायला लागलो, ह्याचं मूळ कारण जर काय असेल तर आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःख फळा यावे आणि ते भोगावया यावे देहा एका. काकडेच्या प्रकरणामध्ये खूप सुंदर सांगतात, भोगे रोगे जोडोनिया दिले आणिक, आरुची ते हो का आता सकाळपासून. भोग आणि रोग दोन्ही जोडून हे शरीर दिलेले आहे महाराज. नाईलाज असतो सुद्धा दुःख भोगून मोकळं व्हावं लागते. लक्षात आलं म्हणून आणखीनही तुमच्या जवळ आणून सांगून जातो. आता ते सुख दोन प्रकारचं आहे. एक सुख पैशानं प्राप्त करता येते आणि एक सुख मात्र देवानं प्राप्त करता येते. पैशानं सुख प्राप्त जे काही होते ते फक्त देहापुरतंच सुख आहे आणि ते शाश्वत सुख नाही. आणखीनही लक्षात आलं म्हणून सांगतो, त्याही पैशानं देहाला सुख प्राप्त व्हायचं असेल ना, तर ते पैसा 1 नंबरचा असला पाहिजे. ते जर 2 नंबरचा पैसा असेल, तुका म्हणे पापी येती रोगाच्या रूपे. बरेच माणसं बिमार पडल्याच्या नंतर देवाला शिवा देतात. महाराज म्हणतात देवाला शिवा द्यायचं काम नाही. तुका म्हणे काय देवाशी रुसावे आणि मनाशी पुसावे. काय केले बी पेरिले एरंडा, ऊस मागे कोण्या तोंडा. विठ्ठल जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान.
आणि म्हणून महाराज 1 नंबरचा पैसा असेल तर देहाला सुख प्राप्त होते. महाराज प्रमाण सांगतात, जोडून या धनावर उदास विचार वेच करी, उदास विचार वेच करी, उदास विचार जोडवणीया धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहारापासून जोडलेले धन एक तर शरीरालाही सुख प्राप्त करते म्हणे महाराज, आणि पुढच्या जन्मात सुद्धा त्याचा उपभोग घेता येते. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. पुढच्या जन्मात न जाणूपणे जर आम्ही जन्माला यायचं ठरलंच तर लक्षात आलं म्हणून सांगून जातो, एकच गायीचे 2 गोरे, एक गोरं काय की आवथाला लावलेले आहे आणि एक गोरं काय की पौळ म्हणून ठेवलेले आहे. ज्याला नुसतं माळेगावचं जत्राच करून दाखवून आणायचं आहे. आमच्या इकडे माळेगावची जत्रा असते, प्रशस्त प्रदक्षिण असते. नुसतं त्या पवळाचं काम काय, फक्त वर्षाला एकदा नेऊन दाखवूनच आणायचं काम आहे. आणि त्याला रोज खायला 5-10 किलो काजून बदाम आहेत. आणि हे जे आवताला लावलेले आहे की नाही त्याचाच भाऊ आहे, त्याचे एवढले हाडकं निघालेले आहेत नाही का. आयशे भिन्न भिन्न साचे केले प्रारब्धाने वाटे विठ्ठल. आता एकाच गायीचे 2 गोरे आहेत महाराज. याला एवढं सुख काय आणि त्याला तेवढं दुःख काय, हे त्याचं प्रारब्ध आहे, त्याचं पूर्वजन्मीचं सुकृत आहे, त्याचं संचित आहे. बरं असो, देहाला सुख प्राप्त करून सुद्धा काही कामाचं नाही महाराज. हे देह पाचाचं उसणं आणलेलं आहे. देहा पाचाचा आणिला उसना. उष्ण वस्तू जास्त दिवस ठेवता येत नाही. जात असताना ज्याचा त्याला देऊन जावं लागणार आहे. आप, तेज, पृथ्वी, वायू आणि आकाश पंचमहाभूताचा देह आहे. देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. काळाचं खाद्य आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. शरीर जाता आगवे हे तो नाशिवंत स्वभावे. नासकाय महाराज नासणार आहे. लक्षात आला म्हणून याच्याबद्दल समर्पक दृष्टांत सांगून जातो. भजन करा विठ्ठल. आता हे जीव आणि हे देह कसा आहे त्याबद्दल लक्षात आलं म्हणून सांगून जातो. तुम्ही सर्व शेतकरी असल्यामुळे तुम्हाला शेतातलं दृष्टांत सांगून जातो. एक भुईमुगाची शेंग घ्या आणि तो भुईमुगाचं शेंग फोडा. ज्या टपरापासून कल्ली बनते, वरचा जे टपर आहे ते काढून बाजूला ठेवायचं. ते पहिला क्रमांक. मधात 2 शेंगदाणे निघाले. गावरान असेल तर 2च निघतात आणि ते देशवारी असेल तर त्याच्यात 3ही निघतात, 4ही निघतात. पण प्रयोगासाठी गावरान चांगलं. त्या शेंगदाण्याला असं थोडंसं असं घासलो आपण, की, त्याचा लाल लाल वरचा बारीकसा पुडदा निघतंय. ते दुसरा क्रमांक आहे.
मधात पांढरी शुभ्र शेंगदाणे निघाले, त्याला असं दाबलो की त्याचे 2 फोडी होतात, ते म्हणजे 3रा क्रमांक आहे. दोन्ही फोडीवर चांगलं निरखवून बघा, याच्यावर एक रेग आहे आणि त्याच्यावर एक रेग आहे, 4था क्रमांक आहे. दोन्ही रेगाच्या मध्यभागी शेंड्याला बारीकस जिऱ्याच्या दाणे इतकं अंकुर आहे, ते म्हणजे 5वा क्रमांक आहे. आता ते शेंगदाणा बाजूला काढून ठेवा, या शेंगदाण्याकडे या. हे पहिला सुरुवातीचं जे टप्पर दिसायला लागलाय हे स्थूल देहाचं आहे. 2ऱ्या क्रमांकाचं सूक्ष्म देह आहे, 3ऱ्या क्रमांकाचा कारण देह आहे, 4थ्या क्रमांकाचा महाकारण नावाचा देह आहे आणि 5व्या क्रमांकाचा अतिकारण नावाचं जीव आहे. शेंगदाणा जमिनीत टाकल्यावर कुठपर्यंत नासून जाते? कुठपर्यंत नासते हो? त्या रेगापर्यंत नासून जाते. कुठपर्यंत नासते? मधल्या 4थ्या क्रमांकाला जे रेग आहे की नाही त्या रेगापर्यंत नासते. पण आत असणारा बारीकच्या जिऱ्याच्या दाण्या इतकं जे अंकुर आहे, ते अंकुर मात्र खाली तोंड करून जरी पडला असेल ते वाकडा दांडा करून निघतंय, पण निघल्याशिवाय राहत नाही. अर्धा शेंगदाणा जरी खाऊन घेऊन अंकुराची बाजू नेऊन जरी आम्ही शेतात टाकली तरी सुद्धा शेंगदाणा निघतंय. शेंगदाणा जमिनीत टाकल्यावर निघूच देऊ नये, याच्यासाठी त्याच्यावर काय प्रयोग करावा लागेल? बीज बाजूनी केली लाई, आम्हा जन्मा मरण नाही, आम्हा जन्मा मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. बीज बाजूनी केली लाई, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. बाजूनी केली लाई, आम्हा जन्म मरण नाही. पुन्हा पुन्हा जन्मा मरणाला यायचं काम किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित मनवोनी जीव भ्याला. देहाला लागलेले जे रोग आहे ते रोग पैशाच्या बळावर या देशात जरी नीट होत नसेल तर बाहेर देशात जाऊन नीट करून आणता येते. कशाच्या बळावर? पैशाच्या बळावर देहाला लागलेले रोग. पण जीवाला लागलेले एक रोग आहे, ते रोग म्हणजे सारखं जन्मणे आणि मरणे. हे रोग कशाला लागलेले आहे? जीवाला लागलेले, त्याला भवरोग म्हणतात. या भवरोग जर तरुण जायचा असेल, या भवरोगातून जर मुक्त व्हायचं असेल, जीवाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर महाराज एका ठिकाणी सांगतात, तेणे विण जीवा सुख नोहे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जीवाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर देवाची गरज आहे, आणि देहाला सुख प्राप्त करायचं असेल तर पैशाची गरज आहे. पण लक्षात ठेवा महाराज, देव प्राप्त करण्याची अनेक साधनं आहेत. नाना साधनाच्या केल्या खटपटा. एवढे साधन आहेत, एवढे साधन आहेत. त्या साधनाच्या पाठीमागे गेल्याच्या नंतर आमचं आयुष्य न पुरे सर्वता. नाना शास्त्र दुंडाळिता आयुष्य न पुरे सर्वता, अंतरी संशयाची व्यथा वाढण्याची लागे. जितके ग्रंथ वाचलं तेवढे संशय वाढत राहते माणसाचं. आणि म्हणून महाराज सांगतात की सर्व साधनाचं सार जर काय असेल तर ते नाम आहे. बाकीच्या साधनांना फक्त एका जन्मातलं पाप जळतंय, नामाच्या साधनानं मात्र अनंत जन्माचे पाप जळतात. महाराज हरिपाठात सांगतात, जळतील पापे जन्मांतरेचे, जळतील पापे जन्मांतरेचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे. नाम संकीर्तना साधना पैसोपे,
चिंतन साधन पै सोपे. आता किती सोपं आहे महाराज, आणखी नाही त्याचं चिंतन करू आपण. बाकीच्या साधनासाठी सायास आहे. एखाद्या देवाचा अभिषेक करायचा आहे तर स्नान करावं लागते. पॅन्ट घालणारा व्यक्ती असेल तर त्याला लुंगी का होईना, धोती का होईना घालावं लागते. सायास आहे. विकत आणायचे त्याच्यासाठी पैसे लागतात. सायास आहे. आणि ते अभिषेक वगैरे मुहूर्तावर करावं लागते. कधी करावं लागत, कधी करायला जमत नाही. ह्याला सायास आहे. पण नामसाधन करण्यासाठी, नामाचं चिंतन करण्यासाठी मात्र सायास कुठल्याच प्रकारचं लागत नाही. नलगती सायास जावे वनांतरा. दोन्ही पक्ष पायी उद्धराती. बोलण्याकडे लक्ष द्या महाराज. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो गरा नारायण. महाराज म्हणतात या नामाच्या चिंतनानं आपल्याला देवाच्या जवळ जायचं गरज नाही. बाकीच्या साधना करणाऱ्याला देवाच्या जवळ जावं लागतंय आणि नामाचं साधना करणाऱ्याचं जवळ देव येतंय. विठ्ठल अहो पाप जळतं याच्यातलं काही संशय नाही महाराज. हरिपाठात महाराज एका ठिकाणी सांगतात, पापाचे कळप पळती पुढे, पापाचे कळप पळती पुढे, पापाचे कळप हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरिपाठ होय महाराज. हरिपाठ आहे महाराज. आपण रोज म्हणतो. त्या नामाच्या चिंतनानं तपाच्या राशी होतात. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप. पापाचे कळप पळती पुढे, विठ्ठल विठ्ठल नाम असं साधन आहे महाराज. बरं, 4 युगाचं जर आम्ही चिंतन केलंय तर कृतयुगामध्ये आत्मोपासना करायचं सांगितलं होतं. आत्मोपासना म्हणजे आत्म्याचं चिंतन करणे. आता ते आत्म्याचं चिंतन करणारे आमचे चांगदेव, 1400 वर्ष जगणारे चांगदेव, नामाचे धारक असणाऱ्या 5 वर्षाच्या मुक्ताईला शरणागती पत्करावं लागलं. ऐक चांगया म्हणे मुक्ताई, ऐक चांगया अंतरीची खून, जा सद्गुरुशी शरण तुझं नेतील तारून. आणखी नाही पुढे जाऊन सांगायचं असेल तर महाराज त्रेतायुगामध्ये भक्ती लावून दिली होती. त्या भक्तीमध्ये नामाचं आणि प्रेमाचा जर ओलावा नसेल तर ते भक्ती सुद्धा काही कामाची नाही. आणखी नाही पुढे जाऊन द्वापार युगामध्ये 100 यज्ञ करावं लागायचे. पंडुराजाचे 99 यज्ञ झाले, एकच यज्ञ कमी पडलं, शिल्लक राहिलं. पंडुराजाला स्वर्गाच्या पायरीला पुरलं महाराज, स्वर्गात नाही येऊ दिलं. एके दिवशी नारद आणि भगवान श्रीकृष्ण स्वर्गात जात असताना भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, देवा माझं एक यज्ञ कमी पडत आहे आणि म्हणून मला इथंच पुरलंय, स्वर्गात येऊ देणार. ही यज्ञाची पूर्तता करता येते माझ्या मुलांना. आणि हे संदेश आणून भगवान श्रीकृष्णाने कोणाला सांगितलं? पांडवांना सांगितलं. पंडुराजाच्या पश्चात त्यांनी यज्ञ केलं. ते यज्ञाचं नाव आहे राजसु यज्ञ. त्या यज्ञात बरेचसे लोक येऊन जेवून गेले, काही फरक पडला नाही. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात, देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम श्रुतम. दान कोणाला केलं पाहिजे, दान कुठं केलं पाहिजे, दान कसं केलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण एखाद्याला दान द्यावं आणि त्यांना आपल्याच दानाचे पैसे घेऊन दारूच्या दुकानात जावं, मार्गीच लागले आपले पैसे. धर्मराजानं
लक्षात आलं म्हणून सांगतो महाराज. एका माशा पकडणाऱ्याला शेवटच्या काळामध्ये दात दिला होता, दात. आणि ते दात सोन्याचं असल्यामुळे ते दात विकलं आणि त्या दाताचे दोरे आणल्या आणि त्याचं जाळं बनवलं ते सुंदर. आणि ज्या वेळेस ते स्वर्गाला जाऊ लागले त्यावेळेस ते जाळं घेऊन हे मासोळ्या धरू लागलं होतं खाली. त्यांना स्वर्गात नेलं, पण नेत असताना सरळ सरळ येणोऱ्यात आणावं की नाही, तिकडून 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 फिरून दुसऱ्या तालुक्यावरून येणोऱ्यात आणले. म्हणजे नरकातून येणोऱ्यात न्यावं, म्हणजे स्वर्गात न्यावं लागलं. स्वर्गात गेले पण नरकातून जावं लागलं महाराज. याचं मूळ कारण जर काय असेल तर अपात्र्याला पात्रता नसताना त्याला दान दिलं. दान सुद्धा हे अत्यंत महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल बरेचसे लोक जेवले महाराज त्या राजर्षी यज्ञामध्ये, फरक काही पडलं नाही. पण ब्रह्मवेत्ता असणारा शुक पाखराच्या रूपामध्ये येऊन उष्टपत्रवाळीवरचे काही शीत वेचून खाल्लेत नुसते. शुक खाय एक शीत घंटा वाजे आनंद, घंटा वाजे आनंद, घंटा वाजे आनंद. शुक खाय एक शीत, अनंत वेळा घंटा वाजू लागला. ज्याला अंत नाही त्याला अनंत म्हणतात. त्यावेळेस पंडूराजाला मधात घेतलं, पण राता किती दिवस येते हो, तू का म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, यज्ञाधिक क्रिया करुणी स्वर्गा जाती, पुण्य सरल्या येती माघारेची, तैसे नोहे नाम पावते मिराशी, चुकती 84 येणे जाणे. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. म्हणून त्या स्वर्गातले सुद्धा आम्हाला इच्छा करतात म्हणे महाराज. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा आम्हा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. त्या नामधारकाचं एवढं मोठं महत्व आहे. आता कलियुगाचं जर विचार करायचं ठरलं, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार, हरीच्या नामे, कलियुगी उद्धार. हो सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सकळाशी येते आहे अधिकार. यारे लहान थोर याती भलत्या नारीन. इथं महाराज कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाही. बाळे नारी नर आदि करुणी शाही, बाळे नारी नर आदि करुणी शाही, बाळे नारी नर आदि करुणी शाही, बाळे नर करुणी शाही. ब्रह्म नक्षत्र वैसे, ब्रह्म नक्षत्र वैसे, दोनही अधिकार, दोनही अधिकार, बाळे नारी
नारी सर्वच काही जण महाराज. आणि त्या नामधारकाचं महत्व सांगत असताना एका ठिकाणी महाराज सांगतात, देवाचा सुद्धा अधिकार नाही, ते अधिकार नामधारकाचा आहे. आणि म्हणूनच महाराज तीर्थतया ठाया येती पुनीतवावया. अखंड नामस्मरण जर कोणाकडे असेल तर त्या भक्ताकडे किंवा त्या संताकडे अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची अनन्या चिंतयंतो माम यजना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. त्यातच योगक्षेमाची चिंता करते म्हणे ते देव. कोणाची? जे 24 तास 8ही प्रहर ज्याच्या तोंडात नामाचं चिंतन आहे त्याला नामाचं धारक म्हणतात. नुसतंच एकदा नाम घेतलंय आणि दिवसभर लबाड बोलायला लागलंय त्याला नामधारक म्हणत नाहीत. 8ही प्रहरामध्ये त्याच्या तोंडात नामाचं चिंतन असलं पाहिजे, त्याला नामधारक म्हणतात. त्याचा अधिकार लक्षात ठेवा महाराज. या खेड्यातले 1000 ब्राह्मण जेव घातल्यावर, खेड्यातले म्हणजे नुसतं आमोशान पौर्णिमा सांगणारे, बाकी काही जमत नाही, असे 1000 ब्राह्मण जेव घातल्यावर काशीचं 1 ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य लाभतंय म्हणे. काशीचे 1000 ब्राह्मण जेव घातल्यावर 1 वेद पाठकाला जेव घातल्याचं पुण्य लाभतंय म्हणे. 1000 वेद पाठक जेव घातल्यावर एका पंडिताला जेव घातल्याचं पुण्य लाभतंय म्हणे. पंडित कोणाला म्हणाव? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सर्वेच उपनिषद पारांगत आहेत. विचारल्याबरोबर नित्य भजे जो विठ्ठला, नित्य भजे जो विठ्ठला, नित्य भजे जो विठ्ठला. पंडितों एक दादा नित्य भजे विठ्ठला, नित्य भजे विठ्ठला, नित्य भजे विठ्ठला. अशा पंडिताला जेव घातल्याचं पुण्य लाभतंय म्हणे महाराज. अशा 1000 पंडिताला जेव घातल्यावर एका मुंडीत संन्याशाला जेव घातल्याचं पुण्य लाभतंय म्हणे. 1000 मुंडीत संन्याशी जेव घातल्यावर एका परमहंशी साधूला जेव घातल्याचं पुण्य लाभतंय म्हणे. परमहंशी साधू म्हणजे महाराज मुंडीत संन्याशाचे तरी कफनीला किशे वगैरे राहतात, पण परमहंशीला किशे वगैरे काही ठेवता येत नाही. जिसका पाव में जूता नहीं, जिसका सिर पर छता नहीं, आणि जिसका बैंक में खाता नहीं, जिसका जग में किसका सोबत नाता नहीं, त्याला म्हणतात परमहंशी साधू. असे साधू बघणंच मुश्किल आहे. महाराज म्हणतात असे 1000 साधू जेव घालावं लागतात, त्यावेळेस एकदा ब्रह्मवेत्याला तृप्त केल्याचं पुण्य लाभते. असे 1000 ब्रह्मवेत्ते जेव घातल्यावर आतापर्यंत फक्त झाले 4. शुकयज्ञवल्क्य, दत्त कपिल मुनी, हरीशी जाणोनी हरीच झाली. 1000 ब्रह्मवेत्ते जेव घातल्यावर एकदा देवाला तृप्त केल्याचं, हरिहराला तृप्त केल्याचं पुण्य लाभते. 80 वेत्ते अपरंपार नये नामधारका बरोबर. किती जरी वेत्ते जेव घातले ना तर महाराज म्हणतात एका नामधारकाच्या बरोबरीत बसू शकत नाहीत. म्हणून आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेणो प्रकार आणि नेणो प्रकार आणि सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक. विठ्ठलाची प्रमाण विठ्ठलाचे प्रभावे
सुद्धा अधिकार नाही महाराज, एवढा अधिकार त्या नामधारकाचा असल्यामुळं महाराज म्हणतात बाकी मला काही आवडत नाही, आम्ही नामाचे धारक आहोत. पण ते नामाचं चिंतन करीत असताना मात्र महाराज बंधन आहे. नाम सोप्यातलं सोपं साधन आहे, पण ते नाम भावानं आणि चित्त शुद्ध करून ते नामाचं चिंतन केलं पाहिजे. अभंगाच्या पहिले चरणा पहिलं नियम सांगितले महाराज, पहिली साधना सांगितली ते भावानं गीत गायलं पाहिजे. खरंच आहे, परमार्थामध्ये भावाचं अग्रगण्याचं ठिकाण आहे. ज्याच्या परमार्थात भाव नसेल तर महाराज म्हणतात त्याला देव भेटणं शक्य नाही. भावे विण देव नकळेनी संदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. देव भावाचा नाही कोणाच्या बापाचा. आणखी नाही पुढे जाऊन महाराज सांगतात काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची. आणखी नाही आपल्या हरिपाठामध्ये खूप सुंदर पुरावा सांगतात महाराज. भजे का त्वरित भावना युक्त, महाराज आमच्या संत वाङ्मयाच्या पूर्वी परमार्थ करण्याचा जर अधिकार कोणाला असेल, देवपूजा करायचा अधिकार जर कोणाला असेल तर ते केवळ आणि केवळ ब्राह्मणाला. वर्णानाम ब्राह्मणो श्रेष्ठ.
4 वर्णाचे 4 नावं सांगितल्यात। आताच आमचे एक महाराज ब्राह्मण क्षत्रिय वैश्य बोलून गेले। हे 4 वर्ण सांगितल्यात। डोक्याचा भाग तो ब्राह्मणाचा, आणि कुठंतरी प्रमाण सुद्धा असं आलं महाराज माझ्या लक्षात आलं आणि वाचण्यातून सुद्धा गेलं। जरी झाला तो नीतिभ्रष्ट, जरीही झाला तो नीतिभ्रष्ट, तरी तो तिही लोकी श्रेष्ठ। हा, जरी तो झाला कर्मभ्रष्ट तरीही तो तिही लोकी श्रेष्ठ। पण आमचं संत वाङ्मय मात्र सांगते महाराज, इथं जातीचा विचार नाही, इथं भावाचा विचार आहे। तुका म्हणे आवगे फिके भावा विण। परमार्थात भाव नसल्याच्या नंतर कसं आहे म्हणले, आपण शेवटच्या दिवशी भांडाऱ्यामध्ये वरण करीत असतो। त्या वरणामध्ये खूप मटेरियल टाकले, लाख रुपयाचं मटेरियल टाकले, पण 5 रुपयाची मिठाची पुडी टाकायची विसरली। आणि पहिल्या पंक्तीला बसलेलं लोकायला विचारायलो आपण, स्वयंपाकाची चव कशी काय? ते काय म्हणतील, याच्यात काहीच नाही, याच्यात काहीच नाही, त्याच्यात सर्वच टाकलंय। 95% 99% सर्वच टाकलंय, त्यात फक्त 1% त्याच्यात मीठ टाकायचं राहून गेले। महाराज म्हणतात, चवेनेदी अन्न त्यात नसता लवण। मीठ नसल्याच्या नंतर जसं स्वयंपाकाची चव आहे, आणि तसंच भाव नसल्याच्या नंतर आमचं परमार्थ आहे। लक्षात आलं म्हणून प्रसंग सांगून जातो, भजन करा विठ्ठल। भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या घरी शिष्टाईसाठी म्हणून गेले। शिष्टाई म्हणजे FIR फाडण्याच्या पूर्वीच 4 पंच मिठून गावातल्या 4 पंच बसून गावातल्या गावातच मिठवणे, याचं नाव शिष्टाई म्हणतात। युद्ध वगैरे होऊ नये यांना समजावून सांगाव, हे दोघं भावकीचेच आहेत म्हणून देव स्वतः गेले होते शिष्टाईसाठी। आता ते मुळातच महाभारत घडवायला बसलेले दुर्योधन, ते कशाला ऐकून घेईल महाराज? महाभारत आणि रामायण वाचायचं काही काम नाही, तुम्हाला 2च शब्दात सांगून जातो, फक्त लक्षात ठेवा। आपलं स्वतःचं असून सुद्धा सोडून देण्याची ज्या वेळेस इच्छा होते, भानगडी करण्यापेक्षा सोडून दिलेलं असं ज्या वेळेस इच्छा होते, त्यावेळेस रामायणाची सुरुवात होते। आमच्या श्रीरामचंद्र प्रभूनं स्वतःचं इच्छाचं सुद्धा सोडून देऊन गेले म्हणून रामायण घडलं। स्वतःचा असून सुद्धा सोडून देण्याची ज्या वेळेस इच्छा होते ना, त्यावेळेस रामायणाची सुरुवात होते, आणि लोकांचे दुर्रे उकरायला सुरुवात केले की महाभारताची सुरुवात होते। विठ्ठल आता ते महाभारतच घडवायला बसलेले दुर्योधन, बरंचसं काही समजावून सांगितलं, ऐकून घ्यायची तयारी नाही। आणि जेवणाचं तर एवढा मोठा भेद महाराज, आता देव स्वतः साधारण सोयरा यायचं म्हणल्यावर आपण 2-3 दिवसापासून बेजार राहतो, देव यायला लागले म्हणल्यावर खूप सुंदर असं तुपाचं तळण वळण चालू आहे। अख्खा वाडा तुपाच्या वासानं घुमू लागलाय। ड्रायव्हरला असं वाटू लागलं, ड्रायव्हर की करायला सारथ्य करण्यासाठी त्या ठिकाणी उद्धवजी होते। उद्धवजीला असं वाटू लागलं, कधी कधी जेव्हा म्हणतात की कधी कधी जेवायला बसाव की। तेवढ्यात देवानं सांगितलं, हे घर आपल्याला जेवायचं लायकीचं नाही। वारकऱ्यांनी सुद्धा, नामधारकांनी सुद्धा जेवण करायला बसत असताना हे घर कोणाचं आहे हे विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। जैसे खाओगे अन्न वैसाही बनेगा मन, जैसे पिओगे पाणी वैसाही बनेगी वाणी। म्हणून पाणी पिना छान के, गुरु करना पहचान के। विठ्ठल आणि सांगितलं महाराज, सज्जनागरचे अन्न बळेच घ्यावा मागून, नाही तरी आपण जीवन तरी मागावे। सज्जनाच्या घरी नाही जेवायला मिळालं, त्याचं घरचं पाणी तरी पिऊन यावं, त्याच्या घरून विणमुख येऊ नये। आणि दुर्योधनाच्या घरचं तुपापोळी काहीही कामाची, दुर्जनाच्या घरची तुपापोळी काही कामाची
नाही, देवानं सांगितलं आपल्याला इथून पुढे एकाच्या घरला जायचे. कुठं? उद्धवजी चलावे दूर घर जा, उद्धवजी चलावे दूर घर जा, बड़े बड़े मंदिर विदुर काकाच्या घरला जायचंय. उद्धवजीला सांगत आहेत देव. उद्धवजी ताबडतोब रथ जुंपलेले, देवाला बसवलेले आहेत. विदुर काकाच्या घराच्या समोर नेऊन रथ उभं केलेले आहेत. आणि तिथं गेल्याच्या नंतर मात्र महाराज उद्धवजी खाली उतरून मधात पाहतात तर काय विदुर काका उपस्थित नाहीत. विदुर काकाच्या पत्नीचं स्नान करणं चालू आहे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधिं कुरु. देवाचं नाव घेत अंगावर पाणी टाकणं चालू आहे. देवाचं भक्ताचं कामच काय राहते महाराज. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडी. कोणी निंदा कोणी वंदा, आमुच्या स्वधर्माचा धंदा. नामाचं चिंतन करणं चालू आहे. तेवढ्यात उद्धवजी मधात जाऊन सांगायला सुरुवात केली. काकू, काकूचं नाव होतं सुलभा. सुलभा काकू, तुझ्या देवाचं नाव घेतीस ना, ते देव येऊन तुझ्या अंगणामध्ये उभा राहिले. असं म्हणण्याबरोबर महाराज खरंच प्रेम असणारी सुलभा काकू, खरंच भाव असणारी सुलभा काकू, अंगावर कपडा नाही विवस्त्र असणारी सुलभा काकू देवाच्या समोर जाऊन उभा राहिली. देवानं तिचं भाव पाहिल्याच्या नंतर ताबडतोब सांगितलं, मी दुर्योधनाच्या घरून यायला लागलोले आणि उपाशी पोटी आलेले, जेवायचं आहे. मधात जाऊन सुलभा काकूनं पाहिलं कुठेही काही जेवण करण्यासाठी काही स्वयंपाकाचं काही साहित्य नाही. एका मडक्यामध्ये थोडीशे कन्या सापडल्या. 4 कण्या आणि 12 पाणी, पातळ स्वरूपाच्या कण्या वरल्या आणि ते देवाच्या पात्रात घातल्याच्या नंतर ते जिकडं तिकडं पळू लागले ते कन्या. त्यावेळेस मात्र तिच्या भावाच्या पुढे, तिच्या प्रेमाच्या पुढे उष्टे अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. पातळ असलं तरी जमते, उष्ट असलं ऐका महिमा आवडीचे, बोर खाये बिल्लणीचे, नाही का. आणि म्हणून महाराज तुम्हाला सांगतो, 4 हाताचं देव होऊन, चतुर्भुजाचं देव होऊन ते कन्या पिऊ लागलं प्रेमानं. पुढचा प्रसंग तुम्हाला सांगून जातो. देवाला केळ देण्यासाठी सुलभा काकू देवाच्या जवळ जाऊ लागली. पण त्या प्रेमाच्या पोटी देहावर भान नसल्यामुळं केळाचा मधला गाभा आपण खाऊ लागली आणि केळाचं वरचं जे टर्पल आहे ते देवाला देऊ लागली. तरी सुद्धा देव गोडीनं खाऊ लागलेले आहे. त्या प्रसंगाला तुकोबाराया खूप सुंदर वर्णन करतात. असो आयसा कोटे आठवची नाही, असो आयसा कोटे आठवची नाही, असो आयसा कोटे आठवची नाही, आठवची नाही, असो आयसा कोटे 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 आठवची नाही. चवी देई बहुदश दे, चवी देई बहुदश सर्व सुख ल्यालो सर्व, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. जय जय बोल बजरंग, जय जय बोल बजरंग,
असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसे म्हणून भावानं नाम गायला पाहिजे आणि चित्त शुद्ध करून नाम गायला पाहिजे. चित्त शुद्धतेचं तुम्हाला संदर्भ सांगून जातो. भजन करा महाराज विठ्ठल. कसा आहे नाना बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग तव तो धरू जाता संग होय बाधक. आम्ही पंढरीला जाऊ द्या की काशीला जाऊ द्या की मथुरेला जाऊ द्या की आणखीन कैलास पर्वतावर जाऊ द्या, तेथे गेल्याच्या नंतर आमचं चित्तात जर नाम नसेल ना तर महाराज म्हणतात तुम्ही तिथं जाऊ नये, काही उपयोग नाही. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नाही नामी तरी ते व्यर्थ. आता मौज अशी आहे महाराज, आम्ही घरून पंढरीला म्हणून निघतो, दैठणा पाटीवर जाण्याबरोबर घराकडे फोन लावून सांगतो आता मी दैठणा पाटीवर गेलेलं आहे. तालुका ओलांडल्यावर एकदा फोन करून सांगतो आता आपला तालुका आम्ही ओलांडलो. तिथं गेल्याच्या नंतर तर बघायचं कामच नाही, कुठं टावर भेटतंय कुठं जाऊन घराकडे बोलावं ह्याच विचारत असतंय माणूस. आणि घरचे माणसं मात्र चिंतन करतात आमचा माणूस गेला असेल, पंढरीत आता दाखल झाला असेल, चंद्रभागेत स्नान करायला असेल, कुठंतरी कीर्तनात बसला असेल, कीर्तन ऐकायला असेल. हे काय नाही, नुसतं जत्रानं फिरायले आणि घराकडे फोन लावायले. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. पंढरीला जाऊ द्या की काशीला जाऊ द्या. याचं मूळ कारण काय असं होण्याचं, तर आमचं चित्त शुद्ध झालेलं नाही. ज्याचं चित्त शुद्ध झाले त्याचं चित्तात देवाचं वास्तव्य असतंय. देवनी गोपाळ राही ते देवनी गोपाळ राही ते देवनी गोपाळ देवनी गोपाळ तुका म्हणे चिते करारे निर्मळे देवनी गोपाळ देवनी गोपाळ राई चित्त शुद्ध झाल्याच्या नंतर त्या चित्तात देवाचं वास्तव्य होतंय. आम्ही रोजही देवाला विनंती करायला लागलो, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुक्ती नाम तुमचे माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काय. रोजही आम्ही देवाला विनंती करायलो तरी आमचं चित्ताचं सेवन करायला ते प्रभू तयार नाही. आणि तिकडं मात्र एक गवळण सांगते, त्या देवानं माझं चित्ताचं हरण केल्यामुळं हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त आता कैसे जाऊ घर
शुद्ध झाल्याच्या नंतर मात्र असं होतंय महाराज, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता आणि पिता, हे बाकीचं काहीच आवडत नाही, त्याचा विषय गोविंद झाल्याच्या नंतर. आणि म्हणून महाराज चित्तशुद्ध करणं हे अत्यंत गरजेचं आहे. देवभक्ता लागी करुणेदी संसार अंगी वारा वारा करोनी ठेवी, जाळोन या संसार बैसलो अंगणी. आणखी नाही पुढे महाराज, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य, दोई थडीवरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा. प्रपंच परमार्थ संपादिता दोन्ही, एकही निदान न घडे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साधू संतांनी काय केलंय, चित्तशुद्ध केलंय. प्रसंग लक्षात आला म्हणून सांगतो. आमच्या महाराष्ट्राचे वैभव श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्रात असं वाचायला मिळालं. त्यांच्याच जवळ काम करणारा एक व्यक्ती योगायोगानं बिमार पडलेलं होतं आणि त्यांना वाघिणीचं दुधाची गरज होती. वाघिणीचं दूध आणणं तेवढं सोपं आहे का? एक माणूस बिमार पडलं आणि ते वैद्याकडे गेलं. वैद्याने सांगितलं तुझी बिमारी नीट होते पण तुला वाघिणीचं दूध आणावं लागते. ते म्हणला वैद्यजी डॉक्टर साहेब तुम्ही बिमारीचं औषध सांगितलं की मी ऐकलं कीच माझी बिमारी गेली. म्हणलं औषध खायचं काही काम नाही. ते म्हणलं आणखीन औषध खाल्लं नाही बिमारी कशी काय गेली? ते म्हणला वाघिणीचं दूध आणायला गेले की वाघिण मला पहिलं खाताय. म्हणला मला खाल्ल्यावर माझी बिमारी कशाला मागे राहील? रोग्यासह रोगाची निवृत्ती, रोगी तिकडच आणि रोगही. पण वाघिणीचं सुद्धा दूध आणता येते. वाघिणीचं दूध आणण्यासाठी दोन गोष्टीची गरज आहे. एक तर श्रीमंत पाहिजे, दुसरं तर बलवान पाहिजे. श्रीमंत याच्यासाठी पाहिजे महाराज, वाघिणीचं दूध दुसऱ्या पात्रात राहू शकत नाही, त्याला सुवर्णाचं पात्र लागते. आपल्या मातीच्या वगैरे वगैरे दुसऱ्या भांड्यात कुठेही राहू शकत नाही, त्याला सुवर्णाचं पात्र लागते. म्हणून पैसेवाला असलं पाहिजे आणि बलवान असं असलं पाहिजे. ते वाघीण कोण्या रीतीचं आहे ते आपल्याला माहित नाही, पण तिच्या जवळ गेल्याच्या नंतर ते जर पिसाळलेली वाघीण असेल तर तिच्या जाबाडात हात घालून चिरण्या एवढी ताकद सुद्धा असावी लागते. विठ्ठल हे प्रसंग छत्रपती संभाजी महाराजांनी करून दाखवलं महाराज. आणि वाघिणीचं दूध आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज निघालेले आहेत. वाघीण ज्या गुहेमध्ये आहे त्या गुहेमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. वाघिणीला या महाराजांचा वास पडताच माणसाचा वास येण्याबरोबर फार लवकर ते धावून येते. महाराजांचा वास येण्याबरोबर वाघीण खूप जोरात मधातून धापाटाकी द्यायला लागलेले आहे महाराजांच्या दिशेनं. पण जसं जसं महाराजांच्या जवळजवळ वाघीण येऊ लागली तसं तसं तिच्यातील कामक्रोधाधिक विकार सर्वच गळून जाऊ लागले. कोणातून? त्या वाघिणीतून. याचं मूळ कारण काय महाराज? चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. जसं जसं महाराजांच्या जवळजवळ वाघीण आली महाराज तसं तसं आणखीनही नम्र झाली ते वाघीण आणि एकदम येऊन महाराजांच्या पायावरती आपलं मुंडकं ठेवून ते वाघीण खाली बसली. तेवढ्यात महाराजांनी आपलं दूध काढण्याचा कार्यक्रम केलं. आपापला रस्ता धरून आले. पलीकडचं चरित्र मला सांगायचं नाही, मला हे सांगायचं आहे चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. म्हणून चित्तशुद्धीनं परमार्थ केलं पाहिजे आणि भावानं परमार्थ केलं पाहिजे. दोन नियम. आता तिसरा असं सांगतात महाराज, जेणेकरून
सहजपणे घडून जाणारा एक अवगुण आहे. इथं दोन महाराज आहेत, इथं दोन महाराज आहेत, कोणते असू देत. एका महाराजाला चांगलं म्हणल्यावर दुसऱ्या महाराजाला बेकार म्हणायचं काम नाही, त्याचं उत्तरच ते निघाले. येणाऱ्याचा सप्ताह चांगला झालाय म्हणल्यावर परतूर्त सप्ताह बेकार झालाय म्हणायचं काम नाही, त्याचं उत्तरच ते निघाले. कालचा कीर्तनकार चांगला होता म्हणजे तुमचं म्हणण्यानं आजचं कीर्तन बेकारच आहे ना, याचं तर उत्तरच आहे की नाही. म्हणून महाराज म्हणतात, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नाही. निंदा करायचं असेल तरी त्या देवाची, स्तुती करायचं असेल तरी ते देवाची. निंदा कान तोंडानं तर करायचंच नाही, निंदेचे शब्द कानावर सुद्धा येऊ द्यायचे नाही. दत्त महाराजांचं अवतार झालं. दुसऱ्याच दिवशी नारद मुनी भेटायला गेले. अनुसया माईचं आणि नारद मुनीचं देर भाऊजयाचं नातं होतं. नारद हे ब्रह्मदेवाचा मानसपुत्र, आत्री हे ब्रह्मदेवाचा मानसपुत्र. हे दोघं भाऊ भाऊ असल्यामुळं ते भाऊजईचं आणि वहिनीचं नातं, वहिनीचं आणि देराचं नातं, देर भाऊजयाचं नातं. थोडस विनोद करून बोलले नारद मुनी. म्हणे तुमचे दत्त महाराज कुठे गेलेले आहेत? अनुसया माईनं सांगितलं ते काशीला स्नान करायला गेले असतील, बद्रिकाश्रमाला पुराण पठण करायला गेले असतील. थोडस विनोद करून बोलले. नाही म्हणे वहिनी साहेब, ज्या गावावरून तुमचे देव आले त्या गावाला गेले म्हणे तुम्हाला सोडून. आता स्त्रियांची जात महाराज. खूप आक्रोश करून अनुसया माई रडू लागली. रडत असताना देव आमच्यापासून काय केल्याच्या नंतर अंतरतात या काही गोष्टी बोलू लागली. मी कधी तिथिसेवेत अंतरली का? तिथिसेवा कशाला म्हणतात हो? तिथिसेवा कशाला म्हणतात महाराज? आज सोमवार आहे, आजच्या दिवशी काय केलं पाहिजे आणि काय करू नये हे ज्याला समजतंय त्याला त्याची तिथी सेवा झाली.
ज्याला सोमवार आहे ते अक्कल नाही, मंगळवार आहे ते अक्कल नाही, एकादशच्या दिवशी मुद्दाम ते काळे मेन कपडे घेऊन घरला येते, त्याला म्हणलं पाहिजे याला तिथीची अक्कल नाही. मी कधी तिथी सेवेत अंतरली का आणि मी कधी पती सेवेत अंतरली का? पती हा परमेश्वर आहे महाराज. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव तुझा. पण ते पती सुद्धा देव असेल तर देवासारखंच असलं पाहिजे महाराज. त्याला सुद्धा संध्याकाळी सरळ घरला येता आलं पाहिजे. ते निदान लेजिम खेळणारं नसावं, पाया पडून घ्यायच्या लायकीचं असावं. पुढे गेल्याच्या नंतर मी कधी अतिथी सेवेत अंतरली का? अतिथी कोणाला म्हणतात? मी या गावचा अतिथी आजचा आहे का? आहे का? आहे का? नाही. माझी तारीख एका महिन्यानं पूर्वी घेतली. म्हणजे इथं मी येणार आहे ही योजना 1 महिन्यानं पूर्वीच आखल्या गेली. म्हणून मी पाहुणा होतो, मी अतिथी होऊ शकत नाही. अतिथी याला म्हणावं ज्यांना बिना तिथीचं आमच्या घरला आलंय. ते आमच्या घरला येते ते आम्हाला माहित नाही, पण ते आपोआप आम्हाला न माहीत असतानाच आमच्या घरला आलंय. त्याची तिथी वगैरे आम्हाला काही माहित नाही, त्याला अतिथी म्हणावी. त्याची मात्र यथा सांग सेवा करावी. सोयऱ्याची तर आपण सोयरा म्हणून पाहुणा म्हणून करतोच की, पण अतिथीची सेवा घडली पाहिजे. मी कधी त्या अतिथी सेवेत अंतरली का? या 3 गोष्टी झाल्यावर 4थी गोष्ट बोलू लागली. मी कधी पंक्तीत प्रपंच केला का? पंक्ती भेदकाचे मरतील पोर. पंक्तीमध्ये भेद करणाऱ्याचे जवान पोरं मरून जातात म्हणे, म्हणून पंक्तीत कधी भेद करायचं नाही. जरी पंक्तीशी केला भेद तरी वटवागुळ होईल प्रसिद्ध. पुढच्या जन्मात वटवागुळ व्हावं लागते म्हणे. पलीकडे जाऊन बोलू लागले. मी रस्त्यानं जात असताना दुसऱ्या माणूस तिसऱ्या माणसाची निंदा करीत होता का? ते निंदेचे शब्द माझ्या कानावर पडले का? म्हणून दत्त महाराज मला सोडून निघून गेले का? म्हणजे निंदा तोंडानं करायचं काम नाही. काही लोकांना ऐकून घ्यायची सवय राहते. आपण ऐकून घ्यायला लागलो म्हणून समोरचा माणूस बोलत उभा राहते. आपणच नाही ऐकून घेतल्यावर त्याची काय ताकद आहे बोलायची? आपण सुद्धा त्याच्यामध्ये भागीदारी आहोत. म्हणून निंदा अनेकाचे कानी गुणदोष म्हणा न आणि तुझा वावा ये देव तरी हा सुलभ उपाव. आणि हे सर्व जिथं शिकायला मिळतंय तिथं मात्र आमचं मस्तक ठेंगणं केलं पाहिजे.
मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझा वावाय देव तरी हा सुलभ उपाव. महाराज म्हणतात आमचं मस्तक त्या संतांच्या ठिकाणी टेंगणं केलं पाहिजे. ठेंगणे नाम लहान लहान केलं पाहिजे. बाकी कोणाला शरणागती पत्करली तरी जमलं, नाही केलं तरी जमलं. महाराज या नरदेहात आल्याच्या नंतर एखाद्या वेळेस देवाला जरी शरणागती पत नाही केली तरी जमलं, पण या जीवानं या नरदेहात आल्याच्या नंतर संतांना शरणागती पत्करावी. संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाई. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंती. लक्षात आलं म्हणून प्रसंग सांगून जातो. आपलं नियोजित वेळ संपलेले आहे. भगवान श्रीरामचंद्र प्रभू वनवासात गेलेले असताना त्यांना पहिल्या सुरुवातीला एक आश्रम लागलं भारद्वासाचा. ते भारद्वाज ऋषी प्रभू श्रीरामचंद्रांना विचारत आहेत, महाराज तुमच्या अयोध्यामध्ये वाटण्या झालेत म्हणे, वाटण्या. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं बरोबर आहे म्हणले, तुम्ही ऐकलात ते समाचार बरोबर आहे, पण आमच्या इथं वस्तूचे वाटण्या झाले नाहीत. आमच्या इथं 4 पुरुषार्थाच्या वाटण्या झाल्या. कशाच्या? 4 पुरुषार्थाच्या. त्यावेळेस भारद्वाज ऋषी विचारित आहेत, श्रीराम सांगत आहेत, मग कोणकोणतं पुरुषार्थ कोणाकोणाच्या इश्याला आलं? त्यांनी सांगितलं धर्म गेला आमच्या वडिलाच्या इश्याला. रघुकुलरीत सदा चलाई, प्राण जाए पर वचन न जाए. वचन न मोडी बोली लेते, बोले तैसे चाले त्याचे वंदावे. आमच्या कैकई आईची इच्छा पूर्तता करण्यासाठी आणि कैकई आईला दिलेले जे वचन आहे ते वचनाचं मोड होऊ नये यासाठी आम्हाला स्वतःला वनवासाला पाठवणारे आमचे पिताश्री धर्म त्यांच्या इच्छाला गेलं. अर्थ कोणाच्या इच्छाला गेलं? सांगितलं अर्थ गेलं भरताच्या इच्छाला. इथून पुढचा कारोबार अयोध्याचा कोणाला करायचा आहे? भरताला करायचा आहे. काम गेलं म्हणले कैकईच्या इच्छाला. सर्व कामाची पूर्तता करून घेणारी, आपल्या मनासारखं इच्छा पूर्ण करून घेणारी कैकई, ते काम तिच्या इच्छाला गेलं. मग मोक्ष कोणाच्या इच्छाला गेलं? प्रभू रामचंद्र सांगत आहेत मोक्ष माझ्या इच्छाला आलं. भारद्वाज ऋषी विचारित आहेत मोक्ष तुमच्या इच्छाला कसं काय आलं? त्यावेळेस ते सांगत आहेत आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी, ऐसा सप्ताचा महिमा झाली बोलायाची शिवा. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता, ऐसा सप्ताचा महिमा झाली बोलायाची शिवा. महाराज पण लक्षात ठेवा ते संत असलं पाहिजे. संत वेगळं, महाराज वेगळं. आमच्या सर्वांच्या नावाच्या पुढे काय लागलेलं आहे? काय लागलेलं आहे? महाराज लागलेले. महाराज आमच्या सर्वांच्या नावाच्या पहिल्या सुरुवातीला काय लागलेलं आहे? काय लागले महाराज? ह भ प. याचा फुल फॉर्म काय होते? हरिभक्त परायण. महाराज म्हणतात हरिभक्त परायणाची गरज नाही, हरिप्रियाची गरज आहे.
कोणाची गरज आहे? हा, भागवतातली ओवी सांगून जातो, लक्षात ठेवा. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत हाता चढे, परिहारी प्रियाची बेटी नातुडे, दुर्लभ गाडे मनुष्या. हरिप्रियाची बेटी म्हणतात महाराज, हरिभक्ताची नाही. कोण पुण्य कोणा गाठी, होय ऐशियाची बेटी. आजच्या काळात तर संताला ओळखणं फार अवघड आहे. पोटासाठी संत झाले कलित बहुत, आईशे पोट भरी संतन तया कैसा भगवंत. कीर्तनापुरता वारकऱ्याचा ड्रेस घालायचं आणि कीर्तन झाले की आपापल्या घरला जाऊन ड्रेस बदलून आपापले कार्यक्रम करणारे बरीचशी लोक तयार झालेले आहेत. टिळे टोपी माळा, देवाचे गभाळ, वागवी ओंगळ पोटासाठी. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याशी म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. अंगावर भगवे कपडे आणि पाठीमागे एका बाईला घेऊन चाललं मोटरसायकल. मी विचार, महाराज हे कोण आहेत माग बसलेले? म्हणून ती आमची पत्नी आहे. तू मर्राय कपडे घातला का? कपडे का घातले तू? तुला कोण कपडे घालाय सांगितले? बायको घेऊन तुला गाडीवर फिरवायचंय तर भगवे कपडे कायला घातल्यात? वा, महाराज म्हणतात, अंतरी विषयाचे लागलीशे पिशे आणि बाहेरल्या वेशा भुलवी लोका. विठ्ठल वेशभूषेनं झालेले संत नाही. वेशभूषेनं संत ठरत नसते. संत ठरतंय कशानं ते अभंग सांगून आता माझी वेळ आटोपलेले. कीर्तन आपण सांगता करू. आत्मस्वरूपी चोखाळील्या वाटा, तया माथा जटा असो नसो. जे आत्म्याचं स्वरूप जाणलं असेल, मी कुठून आलो आणि मला कुठं जायचंय याची जाण ज्याला कोणाला असेल, त्याच्या डोक्यावर जटा असले तरी ते संन्याशीच आणि नसेल तरी. वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ, तया गळा माळ असो नसो. हे प्रमाण लय लोकांना पाठ केलंय, माळ नसलेल्या लोकांना. पण कोण्या तरी जातीचे झाले पाहिजे. लय लोकांना पाठ केलंय, महाराज माळ काय घालायची गरज आहे? मधातून निर्मळ असल्यावर होते की नाही? पण त्याची सुद्धा गरज आहे. पलीकडे गेल्याच्या नंतर परस्त्री ठाई जो नपुसक, तया अंगी राख असो. परस्त्री ठाई जे माऊलीसारखं समजते, नपुसकासारखं राहते, त्याच्या अंगाला राख असेल तरी ते संन्याशीच, नसेल तरी संन्याशीच. परधन माती परनिंदेशी मोखा, तोची संत देखा तुका म्हणे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वतःचा पोटाचा विचार करणारा ते महाराज आहे. स्वतःच्या घराचा विचार करणारा ते महाराज आहे. स्वतःच्या लेकरा बाळाचा विचार करणारा ते महाराज आहे. आणि जगाचा विचार करणारा ते संत आहे. संतांना शरणांगती पत्करावं, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात. त्या संतांनी सांगितलेलं जे वचन आहे ते वचन आम्ही जगात बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावं. आम्हाला जेवढं जेपतंय तेवढंच बोलावं. उग माणसाची मीटिंग बसली, सप्त्याची मीटिंग बसली, माणसं लईच मोठे बसलेत म्हणून तडाल की 5,000 रुपयाचा आकडा सांगायचा आणि पट्टी द्यायच्या टायमाला काय सांगावं महाराज, घरचे जमूत द्यायना झालेत, पोरग देऊ द्यायना. वचन न मोडी बोलिले ते. सत्यापरता नाही जप, सत्यापरता नाही तप, धन्य धन्य सत्य संकल्प त्रिविधापासून सोडवे. जग में जिसने सच काम किया, उसने प्रभु का नाम लिया न लिया. ज्याचं वागणं खरं असेल त्यानं देवाचं नाव नाही घेतलं तरी त्यानं देवाचं नाव घेतल्यासारखंच असेल. इळभर दिवसभर ते खूप लय पोत्या वाचायला लागले आणि जेवढे पोत्या वाचले तेवढेच लबाड सुद्धा बोलायला लागले. त्याचं पोती वाचणं अजिबात देवाला मान्य नाही. त्याचं वारी करणं अजिबात देवाला मान्य नाही. परमार्थ म्हणजे दुसरं काहीच नाही. एकंदरीत तुम्हाला सांगतो, आमच्या वागण्यापासून कोणालाही त्रास होऊ नये याचंच नाव परमार्थ आहे. आमच्या वागण्यात काहीतरी बदल व्हावं याचंच नाव परमार्थ आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
संपूर्ण लिखाण झाल्याच्या नंतर जन्मजयांनी व्यासांना विचारलं. जन्मजय हे व्यासांचे शिष्य. महाराज, आम्हाला एवढं मोठं महाभारत समजते की नाही सांगता येणार नाही, पण पुण्य आणि पाप कशाला म्हणावं? त्यांनी सांगितलं, पाप ते परपीडा नाही का, पुण्य ते परोपकार आणि पाप ते वैष्णव जन तो तेने कहिये जे पीडा पराई. वैष्णव त्याला म्हणायचंय दुसऱ्याला अजिबात त्रास करीत नाही, दुसऱ्याला अजिबात दुःख करीत नाही, दुसऱ्याच कोण्याही जीवाचं न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. आणि म्हणून महाराज, आम्हाला कोणाला त्रास करायचं हे आमच्याकडं नाही, आणि त्रास जर करीत असेल तर ते भक्त किंवा संत असंही होऊ शकत नाही. आणि महाराज तेच म्हणतात, परोपकार हे पुण्य आहे आणि परपीडा हे पाप आहे. म्हणून जास्त होत नाही तर होत नाही, रुपये असल्याच्या नंतर त्याच्यातून 4 आणे तरी देण्याची आमची इच्छा असावी. नसेल तर कबीरदास महाराज म्हणतात, दया धर्म नाही मन में, मुखडा क्या देखे दर्पण में. तुझ्यात दयाही नाही, धर्मही नाही, नुसतंच आरशात तोंड बघायला लागलास मी पांढरा हो की नाही म्हणून. काय करावं म्हणले तुझ्या चेहऱ्याला? एक माणूस रस्त्यावर उभा राहिलं, माझ्यासारखं भिकारी जाऊन त्याला विचारू लागला, का हो पाया पडतो म्हणला, 1 रुपयाचा बंदा आहे का? ते म्हणला, रुपयाचा बंदा नाही, जा. ते जाऊन पुन्हा आलं, पण ते भिकारी पुन्हा विचित्र भिकारी होता. ते पुन्हा परतून आलं आणि त्यालाच विचारलं लागलं, का हो तुमच्याकडे रुपया नसेल तर नसले एखादा फाटका सदरा आहे का? फाटका सदराही नाही म्हणला. बरं, आणखीन घंटाभराला पुन्हा आलं, एखादी भाकर असेल तर भाकर द्या, भाकरही नाही म्हणला. आता भिकारी माझ्यासारखंच रोज एक गाव फिरणारा होता. भिकाऱ्यानं सांगितलं, तुझ्याकडे रुपयाचा बंदा नाही, तुझ्याकडे फाटका सदरा नाही, तुझ्याकडे भाकर सुद्धा नाही, मग तू इथं उभा राहून काही काम नाही, तू माझ्यासोबत चाल. तू एका गल्लीला जाऊन मी एका गल्लीला जाऊ आणि संध्याकाळी दोघंही वाटून घेऊ. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे? आणि म्हणून नुसतं महाराज पैसे जमा करणारा धनवान नाही, त्याला काहीतरी परोपकार करणारं गुण असलं पाहिजे. कसं? तुका म्हणे फार, 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 तुका म्हणे तरी हा सुलभ पाव
म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझा भावाय देव तरी हा सुलभ उपाव. बावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, अणिकाचे कानी गुणदोष मना नाणी. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, वेचिते वचन जेणे राहे समाधान. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. 6 साधना सांगणारा अभंग. आज 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या सहयोगाने आणि सर्वांच्या सहकार्याने वैकुंठवासी
श्री संत नामदेव महाराज यांच्या दरबारामध्ये चालू असलेला हा भव्यदिव्य नामयज्ञ सोहळा, त्यातील माझ्यासारखा पामराची आजची ही सेवा झालेली कीर्तन पुष्प महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी, सुंदर अशा गुणीजन मंडळाच्या चरणी, आणि येथे आजच्या कीर्तनाला विशेष उपस्थिती आपल्या घाणेगावचं जे तलाव आहे, त्या तलावावर जे नागेश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिरावर आपले बाबाजी असतात. तुमच्या जवळच आहेत, पण तुझं आहे तुझं पाशी, हां तुमच्या जवळच आहेत. आणि बाबाजींची उपस्थिती, आणि मी इथं येण्याचं मुख्य कारण म्हणजे बाबाजीच आहेत. मला काही इकडलं काही परिसर वगैरे काही माहीत नाही, आणि बाबाजींच्या संपर्काने इथं सेवा करण्याची संधी मिळाली, महाराजांचं दर्शन झालं. धन्य काळ भाग्याचा, संत दर्शनाचा काळ फार भाग्याचा आहे. हां, धन्य काल संत भेटी, पाय मिठी पडली तो. आणि म्हणून महाराज त्या साधू संत महाराजांच्या चरणी झालेली कीर्तन पुष्प समर्पित तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी, सुंदर अशा गुणीजन मंडळाच्या चरणी, महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज मावली.